मला हेच शिकवतं. आज आपण समाजामध्ये राहतो, समाजामध्ये आजूबाजूला सगळ्या ज्या व्यक्ती आहेत, डावीकडे कोण राहतं, उजवीकडे कोण राहतं, खाली कोण राहतं, वरती कोण राहतं, आपल्याला काहीच माहिती नसतं. आपलं चाकोरीबद्ध जीवन झालेलं आहे आणि या चाकोरीबद्ध जीवनातनं जेव्हा आपल्याला बाहेर पडायचं असतं तेव्हा आपल्याला समजतं की समाजामध्ये आज महिलेचं स्थान काय आहे. आणि जेव्हा हे महिलेचं स्थान आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीत सांगितलं जातं तेव्हा आपण काय म्हणतो, पूर्वीच्या काळी एवढ्या महिला होऊन गेल्या, राणी लक्ष्मीबाई होऊन गेल्या, नंतर आनंदीबाई होऊन गेल्या, होळकर होऊन गेल्या, सगळ्या होऊन गेल्या. पण तुम्ही मला सांगा, त्यांनी देशासाठी जेव्हा स्वतःचं आत्मसमर्पण केलं तेव्हा त्यांचं आज नाव निघतंय. विचार करा, आज सुनीता विल्यम्स सारखी महिला आंतरराष्ट्रीय ह्याच्यात जाऊन येते. पण विचार करा, त्या मुलीला त्या ठिकाणी अंतराळात किती गोष्टीला फेस करावं लागलं असेल. पूर्वी आपल्याकडे कोणी मोठं माणूस जर आलं तर आपण त्याला नमस्कार करत असू, त्यांच्या समोर आपण नीट बसत असू, किंवा जोपर्यंत ते बसत नाही तोवर आपण उभं राहत असू किंवा आदरातिथ्य करत असू. आजकाल मुलांमध्ये मुलींमध्ये या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत. का? मॉडर्न जमाना आलाय, मोबाईलचा जमाना आलाय.